मराठवाडा हा शिवसेनेचा बालेकिल्ला। याच बालेकिल्ल्यात आता शिंदे सेना आणि ठाकरे सेना यांच्यात सामना सुरू झालाय। कारण या वीकेंडला मराठवाड्यात शिंदे ठाकरे यांच्यातला संघर्ष प्रकर्षाने दिसलाय। बघूया शनिवारी आणि रविवारी या 2 दिवसात 2 शिवसेनांमध्ये कसं राजकारण रंगलंय। मराठवाडा शिवसेनेचा बालेकिल्ला। याच बालेकिल्ल्यात आज ठाकरेंची एंट्री झाली। रविवारी ज्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरे दिसले तिथेच शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येऊन गेले हे विशेष। या घडामोडी सांगतायत की यंदाच्या विधानसभेत सर्वाधिक संघर्ष 2 शिवसेनांमध्ये कुठे दिसणार असेल तर तो मराठवाड्यात। उद्धव ठाकरेंनी शिर्डीमध्ये साईबाबांचं दर्शन घेतलं आणि आशीर्वाद घेत मराठवाड्यात एंट्री केली। उद्धव ठाकरेंचा दौरा होता तो शिंदेंच्या 2 आमदारांच्या बालेकिल्ल्यात, संदीपान भुमरे यांच्या पैठणमध्ये आणि रमेश बोरणारे यांच्या वैजापूरमध्ये। तिथे त्यांनी सभा सुद्धा घेतली। या दौऱ्यातून ठाकरेंनी विधानसभेपूर्वी हातातून गेलेला मराठवाडा पुन्हा काबीज करण्याचे आपले मनसुबे स्पष्ट केले। हे फाटाफुटीचं फोडाफुटीचं राजकारण जे शिवसेनेसोबत केलं ते तुमच्यासोबत सुद्धा करणार नाहीत असं तुम्हाला वाटतंय? आणि मग एकजूट त्यांना माहिती आहे, कारण ही एकजूट एकदा झाल्यानंतर हे सरकार तर गेल्याच जमा आहे। यांना पेन्शन कसले देते, यांना टेन्शन द्या, यांना टेन्शन दिलं पाहिजे। म्हणजे आता ती लाडकी बहीण योजना आणले, पण लाडका भाऊ कोणाला म्हणायचं तेच बहिणीला कळत नाही, कारण म्हणतो मीच तुझा भाऊ, मीच तुझा भाऊ, मीच तुझा भाऊ। हे सगळे फुकट खाऊ आहेत, पैसा जनतेचा। जनतेच्या पैशावर फुकट खाऊ म्हणतात मी तुझा भाऊ। मला तो शशी कपूर आणि अमिताभ बच्चनचा डायलॉग आठवला, कुठला पिक्चर मधला, दीवार। मैं मिंदे बिंदे सगळे ते मला सांगतायत मेरे पास पार्टी है, मेरे पास सत्ता है, मेरे पास पग ये है, तेरे पास क्या है। आणि मग अमिताभ बच्चन जसं म्हणाला त्या पिक्चर मध्ये की मेरे पास माँ है, तसं मी सांगतोय मेरे पास ईमान है, विश्वास है। तुम्ही या सरकारची ताकद वाढवली, बळ दिलं तर 1,500चे 2,000 आम्ही करू, 2,000चे 2,500 करू आम्ही। आणखी बळ दिलं तर 2,500चे 3,000 आम्ही करू। तुमच्या हातात आहे, तुम्ही जेवढं बळ द्याल 3,000 पेक्षा जास्ती देताना सरकार कधी हात आकडता घेणार नाही, कारण हे पैसे तुमचे आहेत। शासन आपल्या दारी घेऊन आलो आपण। लोक म्हणाले अरे हे सरकार तर दारोदारी भटकतंय। मी म्हणालो मग काय, दारी नाही जायचं तर का घरी बसायचं? घरी बसून सरकार चालतं? ऑफिसमधून मंत्रालयातून नुसतं बसून सरकार चालत नाही। फेसबुक लाईव्ह वरून सरकार नाही चालत, तर फेस टू फेस करून आपल्याला सरकार चालवायचं असतं। लोकांमध्ये जायचं, लोकांशी संवाद साधायचा, शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन त्याची दुःख ऐकायची, हे करणारं सरकार पाहिजे। मराठवाड्यात विधानसभेपूर्वी जो शिंदे ठाकरे संघर्ष उफाळलाय त्याला पार्श्वभूमी अर्थात शिवसेनेतल्या फुटीनंतर मराठवाड्यात बसलेल्या जबर फटक्याची आहे। कारण इथेच मोठं डॅमेज झालं होतं आणि त्यानंतरही मराठवाड्यात ठाकरेंनी लोकसभेत जोरदार कमबॅक केलं। लोकसभेत महायुतीची मोठी पिछेहाट झाली। धाराशिव, परभणी, हिंगोलीमध्ये ठाकरेंची शिवसेना विजयी झाली, तर शिंदेंच्या शिवसेनेला केवळ संभाजीनगरची जागा जिंकता आली। मराठवाड्यातल्या 7 मतदारसंघांपैकी 6 जागांवर महाविकास आघाडी जिंकली। केवळ एका जागेवर महायुतीला विजय मिळवता आला। लोकसभेत हे निकाल अर्थातच महायुतीची डोकेदुखी वाढवणारे ठरले। त्यामुळेच मुख्यमंत्री शिंदेंनी मराठवाड्यावर विशेष लक्ष केंद्रित केलंय, तर ठाकरेंना सुद्धा मराठवाडा हातचा जाऊ द्यायचा नाहीये। त्याची कारणं सुद्धा समजून घेऊयात। बाळासाहेबांचं मराठवाड्यावर विशेष प्रेम होतं। मुंबई आणि कोकणासोबत मराठवाडा सुद्धा शिवसेनेचा बालेकिल्ला। इथल्या प्रस्थापितांची गादी बाळासाहेबांच्या शिवसेनेनं हलवली। शिवसेनेत फूट पडली तेव्हा मोठं भगदाड मराठवाड्यातच पडलं। संभाजीनगरमधील संदीपान भुमरे, संजय शिरसाट, प्रदीप जयस्वाल, रमेश बोरणारे, अब्दुल सत्तार हे 5 आमदार शिंदेंसोबत गेले।
तर उस्मानाबादमधून तानाजी सावंत, ज्ञानराज चौगुले, हिंगोलीमधून संतोष बांगर, नांदेडमधून बालाजी कल्याणकर हे शिंदेंकडे गेले. लोकसभेत शिंदेंची पिछेहाट झाली, त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेचं सध्या टेन्शन वाढलंय. ठाकरे आणि शिंदे यांच्यातला हा संघर्ष आता विधानसभेला जोरदार उफाळून येणार आहे. हे सांगण्यासाठी दोन्ही नेत्यांचे वाढलेले दौरे आणि स्थानिक पातळीवर राजकारणाला आलेला वेग या गोष्टी पुरेशा आहेत. आता विधानसभेपूर्वी मराठवाड्यातलं राजकारण या दोन शिवसेनांच्या संघर्षात कसं ढवळून निघतं आणि लोकसभेपेक्षा काही वेगळं चित्र विधानसभेला दिसतं का, हे आता पाहायचंय. संभाजीनगरहून सचिन जिरेसह गुरुप्रसाद जाधव, पुढारी न्यूज.